अखेर पुढची बातमी भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे। आज झालेल्या सुनावणीवेळी खरात स्वतःवरील आरोपांपासून हात झटकण्याचा प्रयत्न केला। ईडीनं खरातच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती। खरातनं 60 बँक खाती उघडल्याची माहिती ईडीच्या वकिलांनी दिली आहे। या बँक खात्यांमध्ये 24 कोटींची रोकड असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे। या सुनावणीवेळी खरात पहिल्यांदाच कोर्टामध्ये बोललाय। जास्त व्याजापोटी समता पतसंस्थेमध्ये पैसे ठेवल्याचा कांगावा खरातनं केला आहे। मला पोलिसांबद्दल काही सांगायचं आहे का असं कोर्टानं विचारलं। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 7 दिवसांची कोठडी हवी आहे असं ईडीच्या वकिलांनी म्हटलंय। 5,62,00,000 व्यवहाराबाबत चौकशी करणं गरजेचं आहे। या पैशाचा वापर वाहनं आणि परदेशवारीसाठी केला। तक्रारदाराच्या नावावर एक मर्सिडीज कार खरेदी केली आहे। अमेरिकेत जायला पैसे उकळले। काळी जादू, मृत्यूच्या भीतीनं पूजेच्या नावे पैसे उकळले। भगवान शंकराचा अवतार आहे असं सांगून फसवलं। अशोक खरातचे डोळे पांढरे करणारे व्यवहार आहेत। 60 बँक खाती, जवळपास 24 कोटींची कॅश। 60 बँक खात्यांच्या व्यतिरिक्त 34 बेनामी खाती आहेत। 60 बँक खाती उघडून देण्यात कोणी मदत केली याची चौकशी होणार असल्याचं ईडीच्या वकिलांनी म्हटलंय। तर कल्पना खरातला 32 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले। 3,83,00,000 बेनामी अकाउंटमधून कॅश स्वरूपात काढले। तर 2021ला 60 अकाउंट ओपन झाले असं खरातच्या वकिलांनी सांगितलं। एकाही माणसानं आमची फसवणूक झाली म्हणून तक्रार केली नाहीये। तुमच्यावर काय आरोप आहेत हे तुम्हाला कळतंय का असं कोर्टानं खरातला विचारलं। त्यावर माझ्याकडे जे पैसे आले ते मी समता पतसंस्थेच्या मॅनेजरला सांगितले होते असं खरातनं म्हटलं। जे पैसे आले ते वेगवेगळ्या अकाउंटमध्ये ठेवायला त्यांनी मला सांगितलं। ही सहकारी बँक आहे आणि इथं 9% व्याज मिळतं असं सांगितलं आणि पैसे ठेवण्याचा सल्ला दिला। त्यानुसार जास्त व्याजापोटी मी पैसे बँकेत ठेवले। तुम्हाला सगळ्या अकाउंटला नॉमिनी करण्याचं कारण काय असं कोर्टानं विचारलं। त्याबद्दल मला काहीच माहिती नाही असं खरातनं सांगितलं। आज एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं त्यांची कस्टडी 10 दिवसाची मागितलेली होती। एन्फोर्समेंट डायरेक्टरेटच्या वकिलांनी पण त्यांची बाजू मांडली। आम्ही अशोक खरात साहेबांची बाजू मांडलेली आहे। कोर्टानं दोन्ही बाजूचा हे आर्ग्युमेंट्स लक्षात घेता त्यांना 10 दिवसाची त्यांनी कस्टडी मागितलेली होती, पण ती कोर्टानं तरी आत्ता तरी नामंजूर केली आहे आणि 6 दिवसाची म्हणजे 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट कस्टडी दिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत त्यातून जे पैसे मिळवलेत त्याचं त्यांनी कशी विल्हेवाट लावली ह्याचा त्यांना तपास करायचा आहे। आमचं असं म्हणणं होतं की त्यांचा रिमांड रिपोर्ट बघता बरंचसं मटेरियल त्यांच्याकडे ऑलरेडी अवेलेबल होतं, त्यामुळे ह्याच्यात फार कस्टडीची ॲज गरज नाही आहे। पण कोर्टाला असं वाटलं की 10 दिवस काही देण्याची गरज नाही आहे आत्ता तरी, म्हणून 6 दिवसाची दिलेली आहे कस्टडी।